नाशिक जिल्ह्यातील उमराणे मुंगसे या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत 800 वाहनातून कांद्याची आवक झाली। या कांद्याला 1000 रुपयांच्या आत 500 ते 800 रुपयेपर्यंत बाजारभाव पुकारल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या समोर असलेल्या मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरत रस्ता रोको आंदोलन सुरू केले। तब्बल 1 तासाहून अधिक वेळ रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। पोलिसांनी बाजार समिती सभापती संचालक मंडळांनी मध्यस्थी करत कमी बाजारभाव पुकारलेल्या कांद्याचे रद्द केले जातील असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला। यावेळी वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला। यावेळी शंकर नामदेव ठाकरे, जगन्नाथ पवार वखारी, केशव सुरवंशी, गणेश निंबाळकर यांनी अधिक माहिती दिली। रस्ता आंदोलन करण्याचे कारण 15 रुपये जाणारा 16 रुपये जाणारा किलोचा कांदा 2.5 रुपये किलोपर्यंत खाली आला आणि त्यामुळे शेतकरी अत्यवस्थ झाला। बाहेरच्या 4 तालुक्यातनं इथे शेतकरी आला, 5 तालुक्यातनं शेतकरी आलेला आहे। त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं झालं की आम्ही एवढं लांबनं आल्याने आम्हाला 5 रुपये किलोनं 4 रुपये किलोनं कांदा द्यायला परवडत नाही, म्हणून तो तिथे गेला। आता त्याची कारण मीमांसा त्या ठिकाणी बघितली असता व्यापाऱ्यांनीही त्या ठिकाणी सांगितलं आलेली आवक वाढलेली, अचानक वाढलेली आवक, बाकीच्या जिल्ह्यातल्या बाजार समित्या बंद हे एक कारण, परंतु बाजारातनं उचललेला एवढा मोठा अतिरेकी माल जर आम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये विकायला ठेवला तर सरकार हस्तक्षेप करणार आणि तिथं आमचा बाजारभाव पाडणार। म्हणून आम्ही त्या ठिकाणी घाबरलो आहोत की आमच्या या मालाला लाल कांदा एक तर ठेवता येत नाही, नाशवंत आहे आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी आमचाही गोंधळ उडतोय। आम्ही काय करावं या सगळ्यात शेतकऱ्याकडं सरकारचं लक्ष का नाही? जसं तुमच्या वाढलेल्या बाजारभावावर लक्ष असतं, पडलेल्या बाजारभावावर तुम्ही कोणी लक्ष ठेवायचं? सरकार कुठे आहे हे शोधण्यासाठी शेतकरी रस्त्यावर गेला होता, बाकी काही। पात्रशंभे गावामध्ये राहतो, शेतकऱ्याची इतकी वाईट अवस्था आहे का या दुष्काळ तर होता मागे, आता ओला दुष्काळ इतका पडला। लाल कांद्याचे 200 आणि 300 रुपये कांदे जात आहे। शेतकऱ्याच्या एक विर्याच्या गोणीचं किंवा खादीच्या गोणीचं 2000 रुपये भाव आहे। 300-350 रुपये मजुरी जाते एका लेबरची आणि ते 300 रुपये क्विंटलने जर कांदा गेला ते भाजप सरकारने नेऊन ठेवला कुठं महाराष्ट्र माझा किंवा माझा शेतकरी माझा। प्रत्येक ठिकाणी जर राजकारण करता शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचा कैवारी एकही नेता नाही, तर शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले गेले पाहिजे, शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांची एकजूट नाहीये। सगळ्यांनी एकजूट करून आणि शेतकऱ्यांचा हमी भाव दिला पाहिजे एवढी मी विनंती करेल। काय ना शंकर नामदेव ठाकरे, जगन्नाथ पवार वाखारी। कांद्याचे रेट सतत कमी होत चाललेले आहे, त्याच्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरतो आणि मजुरी वाढत चालली, खाद्य वाढत चालले, गोल वाढत चाललं। आम्हाला वावरात रोटरी मारायची असली तर रोटरीला खर्च आहे, वावर तयार करायला खर्च आहे, पण इकडं भाव भेटत नाही पाहिजे तेवढा। मक्याचं बी तसंच आहे। शेतकरी सरकार म्हणतं आम्ही आयात केला, इकडे आयात करायच्या आधीच भाव पडले।